नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक ताई आलेले आहेत, जे आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. त्यांनी आपल्याकडे उपचार घेतला. आपल्याकडं विविध भागातून भरपूर रुग्ण येतात. प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणं आम्हाला शक्य होत नाही, पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. या ताईला काय त्रास होता, या ताई कधी आपल्याकडे आल्या होत्या, जे काही सत्यता आहे ते आपण या ताईसोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार ताई. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव आशा प्रवीण खरे. बरं ताई, तुम्ही माझ्याकडे आले होते काही दिवसापूर्वी. हो. तुमच्या गावाचं नाव काय? नांद्रा, तालुका पाचोरा. नांद्रा तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. जळगाव. बरं, तुम्ही काही दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते. किती दिवस झाले? साधारण 2 महिने. 2 महिन्यापूर्वी आले. हो. बरं ताई, तुम्ही 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते. काय त्रास होत होता तुम्हाला? माझे खूप दोघं हात दुखत होते. हात दुखत होते दोन्ही? हो, खूप दोघं हात दुखत होते. दोघं हाताच्या नसांचं ऑपरेशन सांगितलं होतं मला. दोन्ही पण हातांच्या नसांचं ऑपरेशन सांगितलं होतं? दोघांचं ऑपरेशन सांगितलं. माझ्या अगोदर तुम्ही किती डॉक्टरांना दाखवलं? मी 3-4 डॉक्टरांना दाखवलं. बरं, मग त्या डॉक्टरांचं काय म्हणणं होतं? त्यांचं तिघ-चार सांगत होते ऑपरेशनच करावं लागेल बा तुम्हाला. ऑपरेशन कन्फर्म ऑपरेशनच करावं लागेल? हो, ऑपरेशनच सांगितलं. तुम्ही यांच्यासोबत होते, ऑपरेशन सांगितलं तुम्हाला यांना कन्फर्म? हो, कन्फर्म. ऑपरेशन शिवाय बरंच होणार नव्हतं. ऑपरेशन शिवाय बरंच होणार नाही म्हणजे असे डॉक्टर बोलले. तुमच्या जळगावचे का? नसचा प्रॉब्लेम. जळगावचे पण डॉक्टरकडे गेली मी आणि पाचोऱ्याला पण तेच सांगितलं होतं. पौरला पण तेच सांगितलं होतं. छोटे मोठे डॉक्टर पण तेच सांगायचे की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही त्याला. ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. ऑपरेशनच एकमेव पर्याय असं? ऑपरेशन. बरं, मग माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी तुम्ही आले होते. आता तुम्हाला किती त्रास होतो? आता काहीच त्रास नाही मला. पुरं 0% 0? हो, 100% आराम झाला? क्लिअर. बरं, पूर्ण आराम पडला. पूर्ण आराम झाला. आता काहीच दुखत नाही ना? नाही, आता काहीच तुम्ही या उपचारामध्ये 100% चांगले झाले का? हो, 100% चांगलं झाले. बरं, म्हणजे तुमचं ऑपरेशन वाचलं का मग? वाचलं ना. वाचलं म्हणजे देवासारखेच भेटले का ते. हा, तेच देवासारखे भेटले का. काय आहे महत्वाचं, तुम्हाला जे ऑपरेशन सांगितलं होतं ते ऑपरेशन तुमचं वाचलं आज रोजी या उपचाराच्या माध्यमातून. याच्यामध्ये जे यांना सर्वाइकल नावाचा जो मणका आहे, तिकडून जे हातामध्ये नस उतरते, तिकडे त्या मणक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव बसत होता. त्याच्यामुळे यांना जे तर फार पेनफुल सिच्युएशन होती. तुम्हाला हाताने काही उचलता येत नव्हतं ना? नाही, ग्लास पण उचलता येत नव्हता माझ्या हातात. ग्लास पण उचलता येत ग्लास पण उचलता येत नव्हता. अजिबात तुम्ही म्हणजे कामच करत नव्हते? नाही, कामच करलं जात नव्हतं. आता सर्व काम करते मी. आता पूर्ण काम करता? पूर्ण काम करते. बरं. मग तुम्हाला आता ही बाटली पकडा, तुम्ही पकडता का? एवढी बाटली पकडता येत नव्हती? नाही, ग्लास पकडता येत नव्हता. ही भरलेली 1 लिटरची बाटली? छोटा ग्लास सुद्धा वर असं उचलता येत नव्हता. बर. आता काहीच होत नव्हतं माझ्याकडं. आणि भरपूर खर्च केला मी दवाखान्यामध्ये, तिकडे डॉक्टरांकडे. अरे बापरे. एका डॉक्टरकडे 5-5, 6-6 हजार एका वेळेस लागत. अरे बापरे बापरे. पण तुम्हाला कुठेच आराम झाला नाही? कुठेच नाही. एवढे गोळ्या मेडिसिन सर्व काढले मी, पण काहीच नाही. गोळ्या औषधीने पण आराम पडत नव्हता? नाही, गोळ्या औषधी मलम सर्व दिलं त्यांनी, पण कुठेच आराम नाही पडला. ऑपरेशनच सांगितलं होतं त्यांनी. ऑपरेशन एकमेव पर्याय? आमच्या ऑपरेशनची तयारीच झाली होती ना जायची. अरे बापरे. आम्ही 2 दिवसानंतर जाणारच होतो ऑपरेशनला, पण तुमचा ते व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये म्हटलं जाऊन येऊ एक वेळेस. हो, जाऊन येऊ एक वेळेस. आलं तर इथे आरामात पडलेला मग. बघा, यांना जे आहे तर मानेमध्ये नसाला फार मोठ्या प्रमाणात दबाव बसत होता. हातामध्ये फार भयंकर वेदना होत्या. खरंच आले तेव्हा ना फार कठीण परिस्थिती होती. पण त्यांचं जे आहे आज रोजी त्यांचं पूर्ण ऑपरेशन टळलेलं आहे. त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास नाहीये. 100% ते चांगले झाले असं ते सांगतायत. ताई, हे मी जे बोलतोय सगळं सत्य? हो, 100% आराम. काय 101% आराम पडलाय मला. तर हे जळगावच्या ताईत बघा, असे ऑपरेशन आम्हाला वाचवण्यामध्ये, भरपूर रुग्णांना ऑपरेशन वाचवण्यामध्ये भरपूर आम्ही यशस्वी झालो. आणि ज्या लोकांना कमरेमध्ये नस दबते, मानेमध्ये नस दबते, अशा लोकांना बाहेर ऑपरेशन सांगितलं जातं. आणि ऑपरेशन हा एकमेव पर्याय त्यांना दिला जातो. पण अशा लोकांचे या ठिकाणी जिवंत उदाहरण, या ठिकाणी पूर्णपणे ऑपरेशन त्यांचं टळलेलं आहे. त्यांना एकच नाही तर त्यांना दोन्ही हाताचं पण ऑपरेशन करू असे डॉक्टरांनी सांगितलं होतं.
हो, बरोबर ना? सांगितलं होतं. हो, दोघं हाताचं दोघे हाताचं. तर त्यांचं ते पूर्णपणे ऑपरेशन वाचलं, ते आज 100% चांगले झालेत. असे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर का रुग्ण त्रस्त असले तर एकदा या आमच्या पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड या ठिकाणी अवश्य भेट द्या. धन्यवाद.